विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना सध्या फटका बसल्याचं समजतंय। चुकीच्या प्रश्नपत्रिका दिल्यानं विद्यार्थ्यांना आता हा मनस्ताप सहन करावा लागतोय। वर्षभरानंतर विद्यापीठाकडून निकाल रखडलेला सध्या पाहायला मिळतोय आणि वर्षभरानंतरही MA शिक्षणशास्त्रच्या काही विद्यार्थ्यांचा आता पहिल्या सत्राचा निकाल हा रखडलेलाच आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, नक्कीच गौरी, हा जो संपूर्णपणे विषय आहे तो गेल्या वर्षी असलेल्या MA शिक्षणशास्त्राचा अभ्यास शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा आहे। मुंबई विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका आहे तो विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षी MAच्या शिक्षणशास्त्राची ऍडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन या विषयाची जी परीक्षा होती त्या परीक्षेच्या वेळी 75 ऐवजी 60 गुणांचीच प्रश्नपत्रिका आहे ती देण्यात आलेली होती आणि 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेवरतीच त्यांना त्यांची उत्तर आहे ती लिहावी लागलेली होती। त्यानंतर या संदर्भात संपूर्णपणे जे प्रकरण आहे ते CDOचे तात्कालिक संचालक व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांनी ही बाब आहे ती लक्षात आणून दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या वर्षी 28 मार्च ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत सकाळी 10:30 ते 1:30 या वाजेपर्यंत ही जी प्रथम सत्राची परीक्षा आहे ती घेतली जात होती। ही परीक्षा 75 गुणांची लेखी परीक्षा आणि 25 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापन अशी होती, परंतु ज्यावेळी 75 गुणांच्या ऐवजी 60 गुणांची प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये हा संपूर्णपणे संभ्रम आहे तो निर्माण झाला आणि या परीक्षेचा निकाल तो आहे तो देखील लागला। परंतु ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ठाणे येथे असलेल्या परीक्षा केंद्रावरती 75 ऐवजी 60 गुणांची प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर ठाणे येथील विद्यार्थ्यांची निकालामध्ये या ठिकाणी नाव नव्हतं आणि ही संपूर्णपणे बाब त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला, परंतु मुंबई विद्यापीठांकडून अजूनपर्यंत हा निकाल आहे तो लागलेला नाहीये। प्रथम परीक्षेचा निकाल 9 महिन्यानंतर देखील या ठिकाणी जाहीर झाला, परंतु त्यामध्ये देखील त्यांचं नाव होतं आणि अजूनपर्यंत देखील त्यांचा हा जो निकाल आहे तो न लागल्याची गंभीर बाब आहे ती पुढे येते। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की वर्षभरानंतर सुद्धा विद्यापीठाकडून हा निकाल रखडलेलाच दिसतोय। नेमकी काय मागणी आहे सध्या विद्यार्थ्यांची? विद्यार्थ्यांकडून हीच मागणी होत आहे। प्रथम वर्षातून द्वितीय सत्रामध्ये येत असताना प्रथम परीक्षा जी असते ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतरच त्यांना आता तृतीय वर्षामध्ये जे प्रवेश आहे तो स्वीकारला जातो, परंतु जोपर्यंत प्रथम वर्षाचाच निकाल हा लागलेला नाहीये त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात त्यांना तृतीय वर्षामध्ये जाण्यासाठी देखील मोठ्या अडचणी आहेत त्या होऊ शकतात। त्यामुळे हा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लावण्याची जी मागणी आहे ती विद्यार्थ्यांनी केलेली आहे, परंतु मुंबई विद्यापीठांकडून अजूनपर्यंत हा जो निकाल आहे तो लावण्यात आलेला नाहीये। यासाठी लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणी आहे ती विद्यार्थ्यांकडून केली जाते। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।